CBSE स्टेट बोर्ड 9वी 10वी 11वी 12वी सायन्स व कॉमर्स CA फाउंडेशन BCom इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेल्या SP करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या. अभ्यासिका, प्रशस्त क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, 24 तास शिक्षकांची उपलब्धता. भंडारे सर, पाटील सर, कदम सर व माने सर यांचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार. तसेच बँकिंग व MPSC स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध. चला तर मग आजच प्रवेश घ्या. SP करिअर इन्स्टिट्यूट, अण्णादाजी कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्रमकपणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आटपाडीची बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी यामुळे परत चर्चेत आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या सूतगिरणीच्या व्यवहारामध्ये गैरव्यवहार झाला आहे असा झणझणीत आरोप विधानसभा निवडणुकीवेळी करगणी येथील सभेत केला होता. आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांनी सहकार व वस्त्रोद्योग आयुक्तांकडे सूतगिरणीच्या व्यवहाराबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त नागपूर यांच्या आदेशाने देशमुख सूतगिरणीवर 50 कोटींचा बोजा चढवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आटपाडीत देशमुख व पडळकर हे एकाच राजकीय पक्षात असूनही त्यांच्यातील संघर्ष मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या निवडणुकीवेळी देशमुख गट भाजपात आला व पडळकर देशमुख गटात जवळीक निर्माण झाली. देशमुख यांना पंचायत समिती सभापतीपद आणि पडळकर यांना जिल्हा परिषदेचे सभापतीपद मिळाले. दोन्ही गट खुशीत असताना विधानसभा निवडणुकीवेळी दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही सूतगिरणी थकीत कर्ज वसुलीसाठी विकत घेतली होती. ही सूतगिरणी बाबासाहेब देशमुख इंडस्ट्रीज या खाजगी संस्थेच्या नावे विक्री करण्यात आली. यावेळी बँकेचे 11 कोटी रुपये कर्ज आणि शासकीय देणी भरण्याची हमी दिली होती. 25 कोटी रुपयांची शासकीय देणी असताना फक्त 2 ते 2.5 कोटी रुपये भरले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख यांनी खाजगी कंपनीच्या माध्यमातून ही खरेदी केली आणि या सूतगिरणीची 50 एकर जमीन ही बिगर शेती करून विकली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेने अनेक वादग्रस्त गोष्टी घडवण्याच्या तक्रारी करीत याची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याच पाठपुराव्याने वस्त्रोद्योग आयुक्त नागपूर यांच्या आदेशाने आटपाडी तहसील कार्यालयाने बोजा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याने परत पडळकर देशमुख वाद वाढणार का अशा चर्चा होत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह बापू देशमुख हे भाजपातच असल्याने आता आगामी निवडणुकीत नेमके काय होणार याची चर्चा सुरू आहे. एकूणच आमदार गोपीचंद पडळकर या आक्रमक नेतृत्वाने देशमुखांविरोधात मैदानात उतरत शड्डू ठोकल्याने पडळकर देशमुख आगामी निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.